Hello, this is the My Artifact episode number 938. आजची तारीख ॲक्च्युली 5 ऑक्टोबर आहे, बट गेले 2 दिवस आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केले नाही. सो बेसिकली आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोड करावं लागेल. यस, चला टाईम इतका क्विकली जाते ना राव, पोहोत असला भेटतच नाही. काही करू म्हणलं, आज काही पिक्चर पाहू म्हणलं एखादी, बट चला वेळच नाही भेटत. सकाळी उठलो का बस याच्या मागे क्लासेसमधून मी सरळ सकाळी उठल्यापासून ते सकाळी बरोबर संध्याकाळी 7 वाजता फ्री होतो. 7 वाजता आल्यानंतर पाणी भरा, वडिलांना जा, याच्यामध्येच करीब 8:30-9 वाजले होते. जेन्युअली सांगतो, 9 वाजता जेवण वगैरे केलं तर तेव्हा थोडासा टाईम भेटते. तर त्याच्यामध्ये साला थोडंसं तोंडाला काहीतरी लावणं वगैरे, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केल्यानंतर मग काही टाईम वगैरे होते तर सरळ 10 वाजून होते. 10-10:30. आता वाजले किती? 11:15 वाजले. बस मग काय थोडंसं 2 घंटे काही छेडछाड वगैरे केलं का झोपून जातो माणूस. म्हणजे इतकं झालं पूर्ण कम्प्लीट बिझी. म्हणजे हा एक प्रॉब्लेम असते जेव्हा आपण फॅमिलीसोबत राहतो. खूप सारं प्रेशर असते, हे कर ते कर ते कर. जेव्हा आपण एकटा असतो ना तेव्हा काही नाही. म्हणजे तेव्हा आपण आपलं ठीक आहे, पाणी भरायचं आज नाही उद्या भरू, ठीक आहे. हो, इफेक्ट होणार कोणाला? आपल्यावरच आहे ना. नाही जमलं पाणी, आपण लगेच तर बाहेरचं पिऊन घेतो, काही प्रॉब्लेम. बट इथे आपल्यासोबत आपल्या फॅमिलीचा पण विचार करावा लागतो. सो बेसिकली नाही का, हे खूप सारं हे असते की हे करा ते करा, टाईम भेटत नाही या सगळ्या गोष्टीमध्ये. तरी मला जसा टाईम भेटला तसा मी या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आर्टिफॅक्ट एपिसोड ओके, हा आर्टिफॅक्ट एपिसोड केव्हाचा आहे मला बघू दे. 2 ऑक्टोबर 3 ऑक्टोबर या 3 ऑक्टोबर 2017. 3 ऑक्टोबरला का केलं मी काही आठवत नाही. 3 ऑक्टोबरला का झालं का नाही. आजची 5 तारीख आहे. I don't know यार का झालं. So basically completely nothing. I don't know. So this is the My Artifact episode number 939. Sorry, 2 नाही 3 ऑक्टोबर असेल तर 4 ऑक्टोबर असेल. सॉरी, 4 ऑक्टोबर या 4 ऑक्टोबर म्हणजे काल वेल ॲक्च्युली हा रेल्वे स्टेशनचा आहे ना. हो, हा रेल्वे स्टेशन तेव्हा ओके. हा कालचाच आर्टिफॅक्ट एपिसोड करायचा आहे. परवाच्या दिवशीचा आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला, कारण परवाच्या दिवशी मोठे वडील आले होते. परवा दिवशी तारीख होती 3 तारीख होती या. सो त्या दिवशीचा आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला रेल्वे स्टेशनवर लिटिल बिट. सो एक कालची तारीख आहे. तर काल काय झालं, काल मी क्लासेसला गेलो नव्हतो, घरीच होतो. हॅरी मेट सेटल बघितला, सर्वात बकवास मूवी. शाहरुख खान पासून मला अशी होप नव्हती. ठीक आहे, इम्तियाज अली नवीन आहे, त्याला कळत नाही वगैरे वगैरे, बट शाहरुख खान ही इज एक्सपिरियन्स पर्सन. ही शुड नो की कोणती फिल्म साईन करायची आहे आणि कोणत्या फिल्मने कोणती इमेज आपली चांगली होईल, हे पण आपण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. सो त्यांनी तेवढं ते लक्ष दिलं नाही आणि मोठी बकवास मूवी या. होल पॉईंट ऑफ व्ह्यू हाच आहे की एका वर्ल्ड टूरमध्ये एका मुलीची एंगेजमेंट रिंग गुमून जाते आणि ते टूर गायसोबत शोधते आणि त्याच्यामध्ये ते काहीतरी त्या टूर गायसोबत लफडं होते अँड देन शी गॉट गेटिंग टुगेदर. सो ॲज अ टूर गाय याच्यामध्ये शाहरुख खान दाखवला आहे आणि जे मुलगी जे रिंग होतं त्याच्यामध्ये अनुष्का शर्मा. फिल्म जरी ठीकठाक वाटली, जरी बकवास वाटली, तरी शाहरुख खाननी सर्वात एक बहुत ही घटिया गोष्ट केली, ती आहे म्हणजे किस या. शाहरुख खाननी किस घ्यायला नाही पाहिजे नव्हती, पण त्यांनी ती घेतली. म्हणजे एक रिस्पेक्ट असते ना शाहरुख खान या. आता तुला जर कळलं की अमिताभ बच्चन इज किसिंग समवन, इट जस्ट लाईक नॉट गुड, लाईक जस्ट फादर इज किसिंग समवन, असं लाईक होऊन जाते. सो असं नाही करायला पाहिजे, बट ही डिड. सो या वॉट एव्हर हिज लाईफ, ही कॅन डू वॉट एव्हर ही वॉन्ट्स. सो काल काही नाही, काल आर्टिफॅक्ट एपिसोड का केलं नाही या.
तर काल ते काही नाही, अरे घरी असणारी टी व्ही असली ना, तर टी व्ही असल्यामुळे नाही का काफी हे होऊन जाते, डिस्ट्रॅक्ट होऊन जाते माणूस, एक काम नाही करू शकत, हे करू का ते करू, ते करू का हे करू. काल 10:30पर्यंत मी ती KBCच पाहत बसलो. या 10:30 नंतर मग मी फ्री झालो. ती इतकी झोप लागली का सरळ अंग टाकलं झोपलो. बहुतच बेकार. काल एवढंच झालं. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 939. राईट नाऊ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू. hello, this is the my artifact episode number 941 शायद. आजची तारीख आहे 6 ऑक्टोबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. आजचा दिवस कसे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही का एक प्रकारे दिवस मॅटर करते. कारण कसं आहे की डे टू डे लाईफमध्ये जे काही होते त्याला प्रॉपरली चांगल्याने एलॉबरेट करणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक प्रकारे नाही का असं स्टोरी टेलिंग, म्हणजे आपल्याला समोर जाऊन आपल्याला इन्व्हेस्टरला आपल्याला प्रभावित करायचं आपल्या फिल्मद्वारे, तर त्याच्यामध्ये नाही का आपली जी स्टोरी टेलिंग आहे ना ती चांगली असली पाहिजे. म्हणजे नाही का मी जे सांगून राहिलो आहे ते प्रत्येक कॅरेक्टर तो समजलं पाहिजे. सो त्यामुळेच आपली जे फिल्म आहे ते त्याला आवडेल. सो बेसिकली नाही का मला स्टोरी टेलिंगबद्दल नाही का थोडी जास्त शिकावं लागेल. युजली मी कोणती गोष्ट बोलतो ना इट जस्ट लाईक रिअली सिम्पल. या म्हणजे कोणती खूप भयानक जरी गोष्ट असेल ना तरी म्हणजे इट जस्ट लाईक रिअली नॉर्मल टू मी. म्हणजे खूप नॉर्मलच घेते त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या वेळेस. या म्हणजे कोणी सगळं सांगते ना का, कोणी एकदम चटका मटका वगैरे लावून वगैरे सांगते. माझ्याच्याने असं काही होत नाही राव. मी एकदम जे आहे नॅचरलमध्ये आहे तेच सांगतो. आणि समजा जर खोटे जरी बोलत असेल ना तर अशा पद्धतीने खोटं बोलतो की समोरच्याला विश्वास होऊन जाईल. म्हणजे असं खूप जास्त खोटं बोलत नाही, बिलकुल एकदम सिम्पलमध्ये, जेणेकरून त्याला पण समजून जाईल का जो बोलून राहिला हा बंदा बिलकुल करेक्ट. हे हेअरस्टाईल चांगली दिसते का माझ्यावर? ॲक्च्युली हां दिसते तर सही, बट कसं आहे की हे हेअरस्टाईल जस्ट लाईक काफी ब्रॉन्की आहे. म्हणजे जस्ट लाईक फील्स गुड, कारण काफी चांगली तर वाटते असे केस वगैरे, बट थोड्या वेळानंतर मग हे असे केस आहे असे होऊन जाते. थोडं तरी ठीक वाटते, नंतर मग इट इज लाईक नॉट गुड. म्हणजे केस काफी चांगले आहेत. हां म्हणजे या आय डोंट नो बट इट्स सो ग्रेट. इट्स सो ग्रेट. काफी जाड आहे आणि काफी राड आहे. हां तर आज काय झालं? आज काही नाही. आज मी सकाळी जेव्हा मी नागपूरला जात होतो तेव्हा मला बिट्टूचा कॉल आला. आणि बिट्टूचा कॉल आला तो म्हणे की नागपूरच्या रेल्वे मेट्रोच्या जागा निघाल्या म्हणून भरून टाकल्या. म्हणजे आता आज जो नाही का बिट्टू बोलला ना, युजली त्याच्या बोलण्यामध्ये नाही का एक प्रकारे मोठेपण होतं. म्हणजे कसं आपल्याला मोठे वडील कसे बोलतात की बाबू जागा निघालाय, थोडंसं भरून टाक जागा, इथे जागा निघालाय भरून टाक जागा. तर तशाप्रमाणे त्याचं बोलणं होतं. म्हणजे ही जस्ट काइंड ऑफ लुक लाईक ही इज ओल्डर. या म्हणजे कसं आहे, जेव्हा माणूस नाही का जेव्हा स्वतः पैसे कमायला लागतो आणि जेव्हा त्याच्या घरची स्वतःची जिम्मेदारी येते तेव्हा नाही का तो इट जस्ट लाईक बिईंग एक ओल्डरप्रमाणे बोलतो. या म्हणजे हे मॅच्युरिटी आहे. म्हणजे हळूहळू मॅच्युरिटी येते. म्हणजे मॅच्युरिटी म्हणजे एक प्रकारे एक वेगळाच बदल क्रिएट होतो. बिट्टूमध्ये तो बदल झाला आहे असं मला दिसलं आहे त्याच्या ह्याच्यावरून. आणि हे एक चांगली गोष्ट आहे. हे काय वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. वेल त्यांनी आता मी काही त्याच्याबद्दल काही खास सांगत नाही, मी त्याला काही डिस्क्राईब करत नाही राव. या म्हणजे मला असं काही त्याच्याबद्दल असं काही पॉयझनच बोलून असं काही माझ्या मनामध्ये असं काही त्याच्याबद्दल काही वाईट फिलिंग नाही. जे त्यासोबत झालं ते झालं. माईट बी अ लकी. सो या ही गेड जॉब.
आता सिम्पल थिंग आहे की नागपूर मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये आपण सरळ पॉईंटवर येऊ का, आपण सरळ नाही का याच्यावर नाही जाऊ, सगळं पॉईंटवर येऊ की नागपूर रेल्वे मेट्रो स्टेशनमध्ये नाही का 6 जागा आहे. तर त्या 6 जागेसाठी 6 जागा SC कॅटेगरीसाठी या. तर त्या SC कॅटेगरीसाठी किती कॉम्पिटिशन राहील, बहुत जास्त राह. त्यासाठी कसं 1-2 वर्षाची मेहनत पाहिजे, पढाईची मेहनत पाहिजे, तेव्हा आपण कुठे त्या लेवलची एक्झाम क्रॅक करू शकतो. नाही तर असं काही नाही राहू देणं, म्हणजे एक्झाम देणं आणि फालतू टाईम वेस्ट आणि पैसा वेस्ट करणं काही व्यर्थ नाही. ह्या म्हणजे आपण कसं त्या गोष्टी मागे आपण लागलो आहे, 1-1.5 वर्षापासून आपण त्याची प्रिपरेशन करून राहिलो आहे, तेव्हा तर लागते राव. म्हणजे असं नाही का बस डेली एक्झामने लागून गेलं असं नसते राव. खूप हार्डवर्क करावं लागते, तेव्हा कुठे ते एक्झाम क्रॅक होते. बट का आता माझ्या वडिलांना आणि कोणाला काही समजतच नाही, त्यांना वाटते का एक्झाम दिली पाहिजे असं नसते. इतक्यात कॉम्पिटिशन इतकं भयानक वाढलं आहे का बहुतच भयानक वाढलं आहे. आणि लवकरात लवकर नाही का हे कॉम्पिटिशन कशाप्रमाणे असते का, जर आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचंच आहे ना तर अभ्यास बहुत जास्त पाहिजे. आता माझा अभ्यास नाही राव या, मी एवढं काही खास वाचत नाही आणि मला नाही का युजली त्या लाईनमध्ये जायचं नाही. मला हार्डली पुण्याला एक जॉब घ्यायचे आहे जेणेकरून माझं रेंटचा खर्च आणि माझी फिल्म स्कूलचा खर्च सांभाळून बस, बाकी काही नाही. मला त्या जॉबकडून दुसरं काहीच ॲक्सेप्ट नाही. माझी डेस्टिनी वेगळी आहे, मला दुसरंच काही अशीव करायचं. दॅट्स इट. ॲक्च्युली मी सांगू, हे वाफारा घेतला आहे ना त्यामुळे नाही का माझी स्किन काफी जेंटल दिसून राहिली. म्हणजे करीब झाले 2-3 दिवस झाले मी नुसतं वाफारा घेऊन राहिलो आहे. एक प्रकारे ग्लो चढला आहे केसांमध्ये आणि चेहऱ्यावर. खुद से ही प्यार करने लगा हूँ. इससे क्या प्यार करना भाई. हां अजून मला काय सांग नाही, जस्ट दिसायला जरी चांगली दिसली जस्ट लाईक रिअली ग्रम्पी, म्हणजे हीच हेअरस्टाईल चांगली आहे. हे बाउन्स पण राहते, हे कसे आता केस मोठे झाले ना त्यामुळे. बाकी काय व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही का आपण हेच नाही राहत यार, फोकस नाही राहत व्हिडिओ आर्टिफॅक्ट नाही राहत या गोष्टीमध्ये. म्हणजे कसं माझं डोकं एकदम कसं समोर आरसा दिसला किंवा काही असते वगैरे वगैरे. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये कसं आपण फोकस राहतो त्या सब्जेक्टला धरून खूप चांगल्याने आपलं जे वाटतं ते इलॉबरेट करतो. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये असं होत नाही आणि नवीन ठिकाणी तो होतच नाही राव. यासाठी तर कसं एक प्रकारे प्रायव्हसी पाहिजे तेव्हा कुठे ते, आणि मनात हे पण भीती पाहिजे का आता मला काफी वरी आहे, मी बोलून राहिलो आहे ते रेकॉर्ड होत आहे का नाही आहे, कारण वरती पॉडकास्ट सुरू आहे. आय डोंट नो का होऊन राहिलं आहे काय नाही. करायचं आहे म्हणजे करायचं आहे. राईट नो कसं आहे मी थांबलो, पण मला ॲक्च्युली ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करायचा होता. झाला रे बा, झाला. मैं हूँ ना पिक्चर डाउनलोड झाला आहे, झाला का फोकस. मैं हूँ ना ॲक्च्युली हा मूवी नाही का मी खूप दिवसापासून शोधून राहिलो होतो आणि आज मला तो भेटला. तर आता वाजले 11:15. नाही उद्या तर क्लासला जातोच राहू या. क्लासला जातो तर मग क्लासला जाशील तर मग हे कसं रे पिक्चर कसं पाहशील. आता झोपून घेतो आणि उद्या क्लास करतो, नाही तर उद्या सॅटर्डेज आहे, मोठ्या वडिलांकडे जाईन, बस तमाशे करतो. So this is the My Artifact episode number 939. Right now we are at Wardha, Maharashtra. 39 नाही सॉरी 41 dude, it's 41. इकडले तर मोजलीच नाही. 41. थँक्यू.